नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये. तर ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपण ॲडव्हान्सचे कायनॅमॅटिक्सचे प्रश्न सॉल्व करणार आहे. ठीक आहे, पूर्ण कायनॅमॅटिक्सचे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये सॉल्व करणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये असं नाही आहे की फक्त मी प्रश्न सॉल्व करून देईल, तुम्हाला हे सुद्धा सांगेल की प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे. स्टार्टिंगला तर मी तुम्हाला हिंट देईल. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याच्यानंतर तो प्रश्न ट्राय करा स्वतः आणि ॲन्सर बघा मॅच होत आहे की नाही. प्रत्येक क्वेश्चनला मी असं तुम्हाला हिंट देत राहील. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर तुमचं ॲन्सर आलं तर ठीक आहे, पुढे जायचं. नाही आलं तर ट्राय करा. जर नाहीच समजलं त्या केसमध्ये तुम्ही सोल्युशन चेक करा रे. ठीक आहे, सो व्यवस्थितपणे पूर्ण व्हिडिओ बघा. हा 2 पार्टमध्ये व्हिडिओ असणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे, तर चला गाईज स्टार्ट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन 2026मध्ये ह्याच वर्षी विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय होता बघा. A particle is thrown with a speed u from a point O at an angle theta with horizontal plane such that it passes through the point P at height 1 meter and horizontal distance 5 meter from O as shown in figure. If acceleration due to gravity is g meter per second square, then the correct statement is R. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला एक प्रोजेक्टाईल आहे बघा. इथे प्रोजेक्टाईल आपण प्रोजेक्ट केला रे आणि हा असा काहीतरी जाईल. ठीक आहे, आता हे जे इथे मी डायग्राम ड्रॉ केली, इथे मी असं शो केले की जे मॅक्सिमम हाईट आहे ते इथे कुठेतरी मध्ये कुठेतरी मिळत आहे. ठीक आहे, आता हे असं न राहता हे असं सुद्धा राहू शकते की मॅक्सिमम हाईट मला पीच्या पुढे कुठेतरी मिळत आहे. ओके, एक जनरल केस मी इथे कन्सिडर केली. आता हा जो पॉईंट आहे बघा, हे ट्रॅजेक्टरी फॉलो करणार आहे हा पार्टिकल. तर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आहे रे, हा प्रश्न जर सॉल्व करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी माहिती असणं गरजेचं आहे. काय सांगा, y = x tan θ minus 1/2 g x² u² cos² θ. हे आपलं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी आहे. ठीक आहे, आता आपण एक एक ऑप्शन चेक करू. बघा सॉल्व कसं करायचं आहे ते सांगतो मी. θ = 45 डिग्री, v = दिस. ओके, आता याच्यामध्ये या इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीमध्ये हा जो पॉईंट आहे पी, बरोबर, या पीचे कोऑर्डिनेट्स काय असतील रे, इट इज 5,1 असेल. बरोबर, हे बघा, हे 5, दिस इज 1, 5,1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी. तर इथे वायची व्हॅल्यू किती झाली 1, एक्सची व्हॅल्यू किती झाली 5. ठीक आहे, आणि थिटा काय म्हटलं आहे ऑप्शन 1मध्ये 45. तर इथनं तुम्ही यू फाइंड आउट करू शकता. हे जर वेलॉसिटी येत असेल म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. दुसरं ऑप्शन बघा काय म्हणत आहे, फॉर दिस थिटा 45 डिग्रीसाठीच वेलॉसिटी तर हेच असणार. द पार्टिकल रिचेस इट्स मॅक्सिमम हाईट बिफोर इट रिचेस पॉईंट पी. म्हणजे पॉईंट पीच्या अगोदरच आपल्याला मॅक्सिमम हाईट इथे मिळत आहे. तर हे चेक करावं लागेल. कसं चेक करणार, रेंजचं इक्वेशन यूज करावं लागेल. रेंजचं इक्वेशन काय, इट इज u² sin 2θ डिवायडेड बाय जी. हे रेंजचं इक्वेशन यूज करणार. बघा थिटाची व्हॅल्यू तर 45 आहे. ओके, आणि इथनं ह्या फर्स्ट केसमधनं तुम्हाला वेलॉसिटी तर मिळून जाईल. हे वेलॉसिटी इथे पुट करून बघा. ओके, सो जर रेंज आपली जे पण रेंज येईल, ओके, त्याला डिवाइड बाय 2 जर केलं रे, रेंजला डिवाइड बाय 2 का बरं, बिकॉज हे आपली रेंज असणार. बघा दिस इज अवर रेंज डिवाइड बाय 2 जर केलं म्हणजे हे डिस्टन्स झालं r/2. आता हे r/2ची व्हॅल्यू जर लेस दॅन 5 येत असेल, इट मीन्स आपला जो मॅक्सिमम पॉईंट आहे, ओके, जे मॅक्सिमम हाईट आहे ते पॉईंट पीच्या अगोदर येत आहे. समजलं. अशा प्रकारे तुम्ही दुसरा ऑप्शन चेक करू शकता. थर्ड ऑप्शन बघा, इफ θ = 30 डिग्री द पार्टिकल रिचेस इट्स मॅक्सिमम हाईट आफ्टर रिचिंग पॉईंट पी. आता ह्या केसमध्ये तुम्हाला θ 30 डिग्री दिला आहे, म्हणजे इथे थिटाची व्हॅल्यू 30 डिग्री पुट करा. वाय तर माहिती आहे 1, एक्स पण माहिती आहे 5, हा तर चेंज होणार नाही आहे. सो इथनं पहिले तुम्हाला यू फाइंड आउट करावं लागेल. तो यू फाइंड आउट करून इथे पुट करा. अगेन सेम तेच, r/2ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. r/2 जर लेस दॅन 5 येत असेल, इट मीन्स तुम्हाला मॅक्सिमा इकडेच मिळत आहे. r/2 इफ इट इज ग्रेटर दॅन 5 जर येत असेल म्हणजे तुमचा जो मॅक्सिमम हाईट आहे ते पॉईंट पीच्या पुढे कुठेतरी येत आहे. समजलं. आणि थर्ड केसमध्ये अगेन थिटाची व्हॅल्यू बघा, टॅन थिटाची व्हॅल्यू किती 1/5. आता टॅन थिटा जर माहिती आहे तर तुम्ही कॉस थिटा फाइंड आउट करू शकता. टॅन थिटा माहिती आहे, कॉस थिटा फाइंड आउट करा, कॉस थिटाची व्हॅल्यू इथे पुट करा आणि व्हीची व्हॅल्यू चेक करा हे येत आहे की नाही. ठीक आहे, हे सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा ट्राय करू शकता. ठीक आहे, नाहीच जमलं तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. मी पूर्ण सोल्युशन इन डिटेल सोल्युशन मी इथे देत आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. सो पहिलं ऑप्शन चेक करू आपण.
आता जसं मी सांगितलं हे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी आपल्याला यूज करायचं आहे, राईट. वी हॅव टू यूज दिस इक्वेशन. सो वायची व्हॅल्यू किती 1, एक्सची व्हॅल्यू 5, टॅन थिटाची व्हॅल्यू 45 म्हणजे टॅन 45 किती रे 1 मायनस दिस इज 1/2 जी एक्सची व्हॅल्यू 5, 5चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय यू तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉस स्क्वेअर थिटा, थिटाची व्हॅल्यू किती आहे 45 आणि कॉस 45 1/√2. सो हे 1/2 बनेल त्याचा स्क्वेअर, हा 2 कॅन्सल झाला रे. ओके, सो देअर फोर दिस 25g ओके डिवायडेड बाय यू स्क्वेअर विच इज इक्वल्स टू दिस इज 5 - 1 म्हणजे किती 4. ओके, सो देअर फोर यू स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते बघा 25g/4. ओके, सो दिस यू इज नथिंग बट √25 म्हणजे 5 √g डिवाइड बाय 2. म्हणजे बघा व्हेलॉसिटी किती येते रे 5 √g/2. म्हणजे पहिलं ऑप्शन तर करेक्ट आहे आपला. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. हे जर तुम्ही टिक केलं तर तुम्हाला +1 मार्क मिळेल. ठीक आहे, कारण पार्शियल मार्किंग असते क्वेश्चनमध्ये, राईट. त्यानंतर इफ थिटा इज इक्वल्स टू 45 डिग्री ओके द पार्टिकल रिचेस इट्स मॅक्सिमम हाईट बिफोर इट रिचेस पॉईंट पी. पॉईंट पी पर्यंत काय म्हटलं आहे बघा थिटा इक्वल्स टू 45 पार्टिकल रिचेस इट्स मॅक्सिमम हाईट. ओके, म्हणजे पी पॉईंटच्या पहिलेच मॅक्सिमम हाईट इथे मिळत आहे की नाही हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला r/2ची व्हॅल्यू सिम्पली फाइंड आउट करायचं आहे ऑप्शन 2साठी. ठीक आहे, आता ऑप्शन 2साठी आपण r/2ची व्हॅल्यू फाइंड आउट करू रे. ठीक आहे, तर पहिले आरचं इक्वेशन काय असते इट इज यू स्क्वेअर साइन 2 थिटा डिवायडेड बाय जी. ठीक आहे, यू स्क्वेअरची व्हॅल्यू दिस इज 25g/4 साइन स्क्वेअर साइन 2 थिटा आहे. हां, साइन 2 थिटा, 2 थिटा म्हणजे 90 बनेल रे. ओके, साइन 90ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय जी, इथे जी कॅन्सल, राईट. सो दिस इज 25/4 हे आरची व्हॅल्यू झाली. बट आपल्याला r/2 पाहिजे तर r/2 किती बनेल 25/8 बनेल, राईट. तर इथे 3 पॉईंट काहीतरी येते. आता हे जे 3 पॉईंट समथिंग आहे दिस इज लेस दॅन वॉट रे 5. ओके, इट मीन्स वॉट की इट रिचेस द मॅक्सिमम हाईट बिफोर इट रिचेस पॉईंट पी. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, आता थर्ड चेक करू. आता थर्ड केसमध्ये आपल्याला थिटाची व्हॅल्यू 30 घेऊन सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू तर 1च आहे, एक्स किती 5, टॅन 30ची व्हॅल्यू किती रे 1/√3. ओके, अँड दिस इज -1/2 जी एक्सची व्हॅल्यू तर 5 दॅट इज 25 डिवायडेड बाय यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि कॉस 30 इज √3/2 म्हणजे 3/4 येणार इथे. ठीक आहे, सो दिस 2 राईट. सो दिस इज 1 इज इक्वल्स टू 5/√3 and this is -25g into 2 divided by 3u² असं काहीतरी येत आहे. ओके, सो दिस इज 50g डिवायडेड बाय 3u² विच इज इक्वल्स टू 5/√3 -1. ओके, सो दिस इज हे किती बनेल बघा दिस इज यू स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे इथे. सो दिस इज 5 - √3/√3. सो देअर फोर दिस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू वॉट रे हा यू स्क्वेअर इकडे घेऊन जाऊ. सो दिस इज 50g/√3 डिवायडेड बाय 3 अँड दिस इज 5 - √3 असं काहीतरी येत आहे. तर याला आपण असं सुद्धा लिहू शकतो 50g/√3 डिवायडेड बाय दिस इज 3ला √3 इंटू √3 जर लिहिलं तर हे होऊन जाईल रे कॅन्सल. आपलं इथे √3 उरणार आणि 5 - √3ची व्हॅल्यू 1.7 समथिंग असते. ठीक आहे, सो 5 - 1.7 म्हणजे किती 3.3 जवळपास. ओके, सो हे झाली व्हॅल्यू आपली यू स्क्वेअरची. ठीक आहे, यू स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आता r/2ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो आर इज इक्वल्स टू वॉट इट इज यू स्क्वेअर साइन 2 थिटा, थिटाची व्हॅल्यू किती 30 साइन 2 थिटा 60 बनेल डिवायडेड बाय जी. सो यू स्क्वेअरची व्हॅल्यू हे आहे दॅट इज 50g/√3 इंटू 3.3 राईट आणि इंटू काय रे जी तर कॅन्सल झाला. साइन 60ची व्हॅल्यू किती √3/2 बरोबर. साइन 60 इज √3/2 दिस कॅन्सल रे. दिस इज 25. ओके, सो दिस इज 25 डिवायडेड बाय 3.3. तर इथे तुम्ही बघू शकता 25 डिवायडेड बाय 3.3 जर आपण केलं तर याची जी व्हॅल्यू आहे ओके याची व्हॅल्यू पण आपल्याला बघा याची व्हॅल्यू नाही पाहिजे, आपल्याला r/2 फाइंड आउट करावं लागेल ना. म्हणजे r/2 म्हणजे 25 डिवायडेड बाय 6.6 काहीतरी येणार.
ओके. तर हे जे आहे रे 25 डिवायडेड बाय 6.6 दिस इज ऑल्सो लेस दॅन वॉट रे 5 मीटर. बरोबर. इट मीन्स हे ऑप्शन करेक्ट आहे का? नाही, ऑप्शन सी इज नॉट करेक्ट. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला पहिले 3 तर समजले. आता चौथं बघू रे. इफ थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ दिस देन व्ही इज इक्वल्स टू दिस. सो आता थिटाची व्हॅल्यू ही इरेज करतो मी इथनं. ओके. आता फोर्थ ऑप्शन चेक करतोय आपण, राईट. थिटा किती आहे? टॅन इनवर्स ऑफ 5. आता बघा, म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू किती झाली? टॅन थिटाची व्हॅल्यू झाली 5. आता टॅन थिटाची व्हॅल्यू जर 5 असेल रे, लेट से हा एक ट्रायंगल आहे, हा जर थिटा आहे. ओके. सो टॅन थिटा 5 म्हणजे काय? दिस इज अपोजिट अपॉन ॲडजसंट. ओके. सो दिस विल बिकम व्हॉट? दिस इज अंडर रूट ऑफ 26. तर इथनं कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो आपण. कॉस थिटा विल बिकम व्हॉट आहे? इट इज, एक मिनिट, टॅन थिटाची व्हॅल्यू 1/5. सॉरी, दिस इज टॅन थिटाची व्हॅल्यू 1/5 बनेल. सो दिस इज 1, दिस इज 5, राईट. सो कॉस थिटाची व्हॅल्यू किती बनेल? इट इज 5/√26. ठीक आहे, हे करेक्ट आहे. सो इथनं बघा कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण, कारण इथे पुट करावं लागेल. सो वायची व्हॅल्यू तर 1च आहे, राईट. एक्सची व्हॅल्यू 5, टॅन थिटा किती रे? 5, बरोबर. मायनस दिस इज 1/2 जी, दिस इज वॉट? एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे 25, एक्स म्हणजे 5 आहे, तर 5चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय यू स्क्वेअर. आणि कॉस थिटा किती? कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू बघा 5/√6 म्हणजे 25 डिवायडेड बाय 26. ओके. 25 कॅन्सल रे, राईट. सो दिस इज 1 मायनस 1 इज इक्वल्स टू, दिस इज 25 मायनस दिस इज हाफ. करेक्ट आहे ना? टॅन थिटा इज, ओके, परत चुकलं रे. टॅन थिटा इज 1/5. हा. सो दिस विल गेट कॅन्सल. म्हणजे हे किती? 1 मायनस दिस इज काहीतरी येतं इथे. ओके. आता इथे बघा, दिस यू स्क्वेअर खाली आहे, राईट. हे जर इकडे गेलं तर समथिंग डिवायडेड बाय यू स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 0. म्हणजे यूची व्हॅल्यू काय रे? इन्फिनिटी. समजलं? म्हणजे हे जे ऑप्शन आहे, ऑप्शन डी, इट इज नॉट करेक्ट. ठीक आहे. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे बघा? फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. दोन्ही ऑप्शन जर तुम्ही टिक केलं तर +4, एक जर टिक केलं तर +1. समजलं? चुकीचं जर टिक केलं तर -2 मार्क पडतील. ओके. तर व्यवस्थित लक्ष देऊन प्रश्न सॉल्व करायचा. ठीक आहे. आय होप हा प्रश्न समजला आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन गाईस. दिस इज JEE ॲडव्हान्स 2025 क्वेश्चन, पेपर 2. ओके. काय म्हणता रे क्वेश्चन? अ प्रोजेक्टाईल ऑफ मास 200 ग्राम इज लॉन्च इन अ विस्कस मीडियम at an angle 60 degree with horizontal with initial velocity 270 meter per second. It experiences a viscous drag F is equals to minus CV vector, where the drag coefficient C is 0.1 kg per second and V is the instantaneous velocity of projectile. The projectile hit a vertical wall after 2 seconds and taking E equals to 2.7, the horizontal distance of the wall from the point of projection in meter is. ठीक आहे. तर याच्यामध्ये इथनं आपण प्रोजेक्टाईल प्रोजेक्ट केला, हा इथे कुठेतरी जाऊन हिट करेल. ठीक आहे. आता हा जिथे पण हिट करेल तर इथे आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा रे, आपण प्रोजेक्टाईल मोशनचं जे इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी, राईट, ते इथे यूज करू शकत नाही, कारण इथे आपल्याला फोर्स दिला आहे, राईट. सो आणि फोर्सची डायरेक्शन पण बघा काय, हा जर प्रोजेक्टाईल आपण इथनं असा रिलीज केला तर फोर्सची जे डायरेक्शन आहे ते अपोजिट टू द वेलॉसिटी आहे, बरोबर ना. एफ वेक्टर आपल्याला काय गिवन आहे? इट इज -C वेक्टर, बरोबर. असं काहीतरी गिवन आहे. आता ह्या प्रश्नाला सॉल्व कसं कराल बघा, मी तुम्हाला स्टेप सांगतो परत. सो फोर्स वेक्टर आहे, सी वेक्टर. आता इनिशियल वेलॉसिटी आहे आपली 270, याला रिझॉल्व करून टाका, म्हणजे तुम्हाला सी वेक्टर लिहिता येईल. तो सी वेक्टर इथे, म्हणजे तुम्हाला व्ही वेक्टर लिहिता येणार, राईट. तो व्ही वेक्टर तुम्ही इथे पुट करा. त्याच्यानंतर फोर्सला काय लिहू शकतो? मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे. आता ॲक्सेलरेशन एक्स डायरेक्शनमधलं घ्या. ओके. आणि जे वेलॉसिटी आहे ते पण एक्स डायरेक्शन, म्हणजे फोर्स इक्वल्स टू -C इंटू व्ही, हे एक्स डायरेक्शनमध्ये घेणार आपण. ठीक आहे. तर ॲक्सेलरेशन आलं. ॲक्सेलरेशनचं इक्वेशन यूज कराल तुम्ही VX इंटू VX डिवायडेड बाय DX, हे इक्वेशन यूज करा ॲक्सेलरेशनचं. मग त्याला इंटिग्रेट करून तुम्हाला वेलॉसिटी मिळणार. वेलॉसिटी मिळाल्यानंतर वेलॉसिटीला परत तुम्ही dx/dt लिहा, परत इंटिग्रेट करा, तिथनं एक्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नाही जमलं तर सोल्युशन पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूयात आपण. सो दिस इज एफ वेक्टर विच इज इक्वल्स टू मायनस वेलॉसिटी वेक्टर मी काय लिहू शकतो बघा, इट इज व्ही एक्स आय कॅप राईट प्लस व्ही वाय जे कॅप. दिस इज अवर वेलॉसिटी वेक्टर. आता व्ही एक्स आणि व्ही वायची व्हॅल्यू तर आपण फाइंड आउट करू शकतो. व्ही एक्स इज वॉट, इट इज 270 cos 60. cos 60 इज 1/2. सो हा जो कंपोनंट आहे, रे हा बनेल आपला 135. बरोबर, हा कंपोनंट आपला बनणार 135. ठीक आहे, आणि एक्स कंपोनंटच लागेल आपल्याला, कारण वी हॅव टू फाइंड आउट दिस एक्स डिस्टन्स. ठीक आहे, सो दिस फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, विच इज इक्वल्स टू इक्वेशन आपल्याला मिळत आहे. बट आपल्याला इथे फक्त एक्सवाली टर्म पाहिजे आहे. सो फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन विच इज इक्वल्स टू मायनस वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. ओके, इंटू सी असणार आहे, इथे सी आहे बघा, दिस इज मायनस सी इंटू वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. राईट, असं काहीतरी इक्वेशन आलं आहे. आता ॲक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन विच इज इक्वल्स टू मायनस सी इंटू वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन डिवायडेड बाय मास. ॲक्सेलरेशनला आपण लिहू शकतो रे वेलॉसिटी डी व्ही बाय डी एक्स. ठीक आहे, हे सर्व एक्स डायरेक्शनमध्ये, विच इज इक्वल्स टू मायनस वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन डिवायडेड बाय एम. तर इथे बघा व्ही एक्स तर कॅन्सल झाला. सो दिस इज डी व्ही एक्स डिवायडेड बाय dx which is equals to minus c by m, right? So therefore we can write, therefore this velocity in x direction which is equals to minus c by m into dx असं काहीतरी इक्वेशन मिळालं. राईट, आता याला आपण इंटिग्रेट करणार आहे. ठीक आहे, आता बघा जेव्हा x 0 आहे, बरोबर ना, ह्या पॉईंटला तर एक्सची व्हॅल्यू किती आहे, ह्या पॉईंटला एक्सची व्हॅल्यू किती, 0. राईट, एक्स जेव्हा 0 आहे तर वेलॉसिटी किती आहे रे, दिस 135. बरोबर, 135. आणि एक्स जेव्हा ह्या पॉईंटला काहीतरी बनेल तर इथे वेलॉसिटी काहीतरी असणार. ओके, सो दिस इज 135 आणि इथे काहीतरी एक्स असेल तर वेलॉसिटी काहीतरी व्ही असणार. राईट, सो दिस व्ही मायनस 135 विच इज इक्वल्स टू मायनस सी बाय एम इंटू टी इंटू एक्स असं काहीतरी इक्वेशन मिळत आहे. सो देअरफोर वेलॉसिटीचं इक्वेशन काय येणार, मायनस सी बाय एम इंटू एक्स प्लस 135. बरोबर, तर आता बघा वेलॉसिटीला काय लिहू शकतो आपण, इट इज डी एक्स बाय डी टी, कारण इथे आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे, एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे आफ्टर 2 सेकंड्स, कारण टाईम तर माहिती आहे ना आपल्याला आफ्टर 2 सेकंड्स, विच इज इक्वल्स टू मायनस सी बाय एम इंटू एक्स प्लस 135. आता दिस डी एक्स डिवायडेड बाय 135 मायनस सी बाय एम इंटू एक्स विच इज इक्वल्स टू दिस इज डी टी. ठीक आहे, आता याला इंटिग्रेट करावं लागेल रे, याला पण इंटिग्रेट करावं लागेल. जेव्हा टाईम 0 तर इनिशियली पार्टिकल आपला इथेच असणार. राईट, तर एक्सची व्हॅल्यू किती, 0. ओके, आणि जेव्हा टाईम 2 सेकंड्स आपला बनेल, बरोबर ना, 2 सेकंड्स, द प्रोजेक्टाईल हिट दी वर्टिकल वॉल आफ्टर 2 सेकंड्स, तर हे डिस्टन्स एक्स हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता याचं इंटिग्रेशन बघा काय येणार, एल एन ऑफ दिस इज 135 minus c by m into x divided by, this is divided by minus c by m. ठीक आहे, आणि लिमिट्स काय रे, 0 to x विच इज इक्वल्स टू 2. ठीक आहे, असं काहीतरी येतं आहे. आता ह्या इंटिग्रेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे रे. सी, सो दिस इज एल एन ऑफ 135 मायनस सी बाय एम इंटू एक्स, आणि हे इथे 0 म्हणजे डिवायडेड बाय 135. बरोबर, आणि हे 2 बाय एम 2, दिस इज 2 इंटू मायनस सी बाय एम. ठीक आहे, तर इथे व्हॅल्यूज पुट करून टाकू आपण. आता दिस इज एल एन ऑफ 135 बाय 135 म्हणजे 1 मायनस सीची व्हॅल्यू किती आहे, 0.1. दिस इज 0.1 डिवायडेड बाय मासची व्हॅल्यू 200 ग्राम म्हणजे 0.2 kg. राईट, and divide by 135. Okay, this divide by 135. Okay, and into x, okay, which is equals to, this is minus 0.1 divided by 0.2 into 2. So this will become ln of 1 minus, this is 1 divided by 2 into 135 is 270 into x, which is equals to, this is minus 1. बरोबर,
सो एलनला जर इकडे पाठवलं रे तर हे 1 मायनस 1 डिवायडेड बाय 270 इंटू एक्स विच इज इक्वल्स टू ई रेस टू पॉवर -1 म्हणजे दिस इज एक्स डिवायडेड बाय 270 विच इज इक्वल्स टू 1 बाय दिस इज 1 मायनस 1 बाय ई बरोबर. आणि ईची व्हॅल्यू बघा किती दिली आहे 2.7. सो दिस इज 2.7 मायनस 1 दॅट इज 1.7 डिवायडेड बाय 2.7. ओके. सो दिस 100. ओके. आणि 100 इंटू 1.7 म्हणजे 170. तर एक्सची व्हॅल्यू किती आली इथे बघा 170 मीटर. ओके. सो दिस इज अवर ॲन्सर गाईज. इथे ॲन्सर आपलं काय येणार आहे 170 मीटर. आय होप तुम्हाला प्रश्न क्लिअरली समजला आहे. ओके. सो let's move to the next question. So this question is from JEE Advanced 2024 paper 2. A ball is thrown from a location x0 y0 0,0 of a horizontal playground with an initial speed v0. ठीक आहे. म्हणजे इथे जर मी ग्राउंड कन्सिडर केलं तर 0,0 वरनं आपण एक बॉल इथे प्रोजेक्ट केला आहे ॲट सम अँगल θ0 with positive x-axis. बरोबर. The ball is to be hit by a stone which is thrown at the same time from the location x1, y1 which is L, 0. म्हणजे L, 0 इथे कुठेतरी येणार. ठीक आहे. सो सेम टाईमला फेकलाय. द स्टोन इज थ्रोन ॲट अन अँगल 180 मायनस θ1 फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. 180 मायनस θ1 म्हणजे हा पार्टिकल असा काहीतरी रिलीज केला असणार इथनं, असं काहीतरी प्रोजेक्ट केला असेल. हा जो अँगल आहे हा किती 180 मायनस θ1 म्हणजे हा अँगल किती रे θ1. बरोबर. हा अँगल θ1 राईट. विथ सुटेबल इनिशियल स्पीड फॉर अ फिक्स्ड V0. आता इथे बघा V0 काय याची स्पीड आहे जो बॉल इथे प्रोजेक्ट केला आहे. ओके. दिस इज अवर V0 अँड याची स्पीड जी आहे ती नाही दिली आहे दुसऱ्या बॉलची, तर याला आपण एक V1 कन्सिडर करू. ओके. नाव फॉर अ फिक्स्ड V0 when θ0, θ1 45 the stone hit the ball after time t1 and when this is the angle it hit the ball after time t2. in such cases t1 by t2 चा होल स्क्वेअर हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉन्सेप्ट बघा काय यूज होणार आहे. हा एक बॉल आणि हा स्टोन. ठीक आहे. हे दोन्ही पण इथे कुठेतरी कोलाईड होणार. आता कसे कोलाईड होणार नाही माहिती रे. असं सुद्धा होऊ शकते बघा. हा बॉल असा गेला, हा इथे कुठेतरी कोलाईड झाला. दिस इज पॉसिबल केस. हे पण एक पॉसिबल केस राहू शकते. बरोबर की नाही. हे सुद्धा एक पॉसिबल केस राहू शकते. अंडरस्टूड. सो अशा पॉसिबल केसेस काही पण राहू शकते. सो वी विल कन्सिडर एक जनरल केस. इथे काहीतरी दोघं पण कोलाईड होत आहे असं कन्सिडर करू आपण. ठीक आहे. इथे काहीतरी कोलिजन होत आहे. आता इथे कॉन्सेप्ट बघा कुठला यूज होणार. सी कोलिजनसाठी. ओके. फॉर दिस टू पार्टिकल टू बी कोलाईड इथे जो वाय कंपोनंट आहे राईट, बॉलचा वाय कंपोनंट आणि ह्या स्टोनचा वाय कंपोनंट, ह्या दोघांची वेलॉसिटी काय असली पाहिजे. हे दोन्ही कंपोनंट काय असले पाहिजे सेम असले पाहिजे. हे दोन कंपोनंट जर सेम असेल तरच हे कोलिजन इथे होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन इथनं मिळणार बघा. आणि दुसरं इक्वेशन जे आहे इथे हे डिस्टन्स आपल्याला एल गिवन आहे. बरोबर ना. दुसरा जो स्टोन आहे तो आपण कुठून रिलीज केला आहे बघा L, 0 म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याला एल गिवन आहे. सो हे डिस्टन्स माहिती आहे, टाईम ऑफ कोलिजन माहिती आहे. ओके. आणि ह्या दोघांचा एक्स कंपोनंट जर घेतला तर इथनं रिलेटिव्ह स्पीड काढू शकतो. सो व्ही रिलेटिव्ह इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. तिथनं टाईमचं इक्वेशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर परत तेच तुम्ही एकदा ट्राय करा. जमलं तर ठीक, नाही जमलं तर यू कॅन वॉच दी सोल्युशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे आता, हे जर दोन पार्टिकल इथे कोलाईड करत आहे रे तर याला रिझॉल्व्ह करून घेतो मी. हा कंपोनंट काय बनेल V0 कॉस θ0. हा कंपोनंट काय बनणार इट इज V0 साइन θ0. ठीक आहे. सिमिलरली दिस इज V1 साइन θ1 आणि हा कंपोनंट काय बनेल दिस इज V1 कॉस θ1. ठीक आहे. आणि हे दोघांमधलं डिस्टन्स किती आहे रे दिस इज L इज द डिस्टन्स. ठीक आहे. तर यांचं जर कोलिजन इथे होत असेल सो दिस कंपोनंट, कुठला कंपोनंट दिस अँड दिस. ठीक आहे. म्हणजे वर्टिकल कंपोनंट जे आहे ते सेम असले पाहिजे तरच तिथे कोलिजन पॉसिबल आहे रे. सो दिस इज V0 साइन θ0 मस्ट बी इक्वल्स टू V1 साइन θ1. ठीक आहे. तर इथनं बघा V1ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो कारण V1 तर माहिती नाही आपल्याला, V0 दिलं आहे.
सो दिस इज व्ही नॉट साईन थिटा नॉट डिवायडेड बाय साईन थिटा 1 रे. हे झाली आपली V1ची व्हॅल्यू, बरोबर. आता त्यानंतर इथे जर मी रिलेटिव्ह वेलॉसिटीचं इक्वेशन यूज केलं, दॅट इज व्ही रिलेटिव्ह इज इक्वल्स टू वॉट, डिस्टन्स किती आहे एल डिवायडेड बाय टाईम किती टी. सो देअर फोर दिस टी इज इक्वल्स टू दिस इज एल डिवायडेड बाय वेलॉसिटी. बघा हे जे वेलॉसिटी रिलेटिव्ह वेलॉसिटी काय बनेल इन एक्स डायरेक्शन व्ही नॉट कॉस थिटा नॉट आणि हे V1 कॉस थिटा 1 दोघांचं ॲडिशन, बरोबर. सो दिस इज व्ही नॉट कॉस थिटा नॉट प्लस V1 कॉस थिटा 1. ठीक आहे, दोघांचं ॲडिशन करावं लागेल बिकॉज अपोजिट डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी आहे दोन्ही पण, बघा राईट. सो आता V1ची व्हॅल्यू जर इथे मी पुट केली तर इक्वेशन काय बनणार, एल डिवायडेड बाय दिस इज व्ही नॉट कॉस थिटा नॉट प्लस दिस इज V1 इज वॉट रे, इट इज व्ही नॉट साईन थिटा नॉट डिवायडेड बाय साईन थिटा 1 इंटू कॉस थिटा 1. ठीक आहे, आता याला जर आपण मल्टिप्लिकेशन केलं सो दिस इज एल डिवायडेड बाय दिस इज व्ही नॉट साईन थिटा 1 इंटू कॉस थिटा नॉट प्लस व्ही नॉट साईन थिटा नॉट इंटू कॉस थिटा 1 होल डिवायडेड बाय साईन थिटा 1 येणार, ते मी वरती लिहितो इथे, बरोबर. सो ह्या इक्वेशनला बघा आपण काय लिहू शकतो, एल साईन थिटा 1. आता इथनं व्ही नॉटला जर कॉमन काढलं तर आतमध्ये बघा काय होतं आहे, इट इज साईन ए कॉस बी प्लस साईन हे बघा साईन ए कॉस बी आणि साईन बी कॉस ए. ठीक आहे, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपला साईन ए प्लस बीचा आहे, राईट. सो दिस डिवायडेड बाय साईन ए प्लस बी म्हणजे काय रे, थिटा 1 प्लस थिटा नॉट. ठीक आहे, सो दिस इज अवर इक्वेशन ऑफ टाईम आणि इथे व्ही नॉट पण राहणार, बरोबर. सो हे झालं आपलं टाईमचं इक्वेशन. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे, अँगल बघा पहिले दोन्ही पण अँगल 45 दिले ते पुट करणार, त्याच्यानंतर 60 आणि 30 दिलं आहे ते पुट करणार आणि दोघांचा रेशो घेणार आहे. ठीक आहे, सो देअर फोर this T1 upon T2 which is equals to this is L sin theta 1. sin theta 1 किती आहे 45. so sin 45 is what 1 by root 2, बरोबर, डिवायडेड बाय दिस इज T1 ची व्हॅल्यू लिहितोय आपण, दिस इज L sin दिस इज 1 बाय अंडर रूट 2 अँड होल डिवायडेड बाय दिस इज व्ही नॉट आणि साईन थिटा 1 प्लस थिटा नॉट किती 90, बरोबर. सो साईन 90ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय दिस इज एल अगेन दिस थिटा 1 इज वॉट रे, थिटा 1 इज 30. सो साईन 30 इज 1/2 होल डिवायडेड बाय दिस इज व्ही नॉट आणि इथे काय थिटा 1 प्लस थिटा 2 म्हणजे 90 साईन 91. सो व्ही नॉट विल गेट कॅन्सल रे, एल पण कॅन्सल, तर इथे 2 बाय अंडर रूट 2 येत आहे बघा, T1 डिवायडेड बाय T2. आता याचा स्क्वेअर म्हटलं आहे तर काय बनेल, इट इज 4 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती रे 2. ओके, तर इथे याचं जे आन्सर येणार ओके दॅट इज वॉट रे 2. सो 2 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन गाईज. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. दिस क्वेश्चन इज आस्क इन JEE Advanced 2023 पेपर 2. तर क्वेश्चन काय म्हणतात रे, अ पार्टिकल ऑफ मास m इज मुव्हिंग इन द XY प्लेन सच दॅट इट्स वेलॉसिटी ॲट अ पॉईंट x, y इज गिवन ॲज दिस. ओके, वेअर अल्फा इज अ नॉन झिरो कॉन्स्टंट, व्हॉट इज द फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल. आता हा इझी क्वेश्चन आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचं आहे आणि माहिती आहे आपल्याला फोर्स काय असते, मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे आपल्याला वेलॉसिटी दिली आहे रे, ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे, ते इथे पुट करायचं आणि एक ऑप्शन इथे मॅच करायचं जे पण करेक्ट आहे. ओके, तर हा कॉन्सेप्ट आहे, तुम्ही ट्राय करू शकता. ओके, सो चला सॉल्व करू. सो वेलॉसिटी वेक्टर आपल्याला गिवन आहे बघा, अल्फा वाय एक्स कॅप, एक्स कॅप म्हणजे आय कॅप. ओके, अँड दिस इज प्लस 2 अल्फा एक्स वाय कॅप. ओके, वाय कॅप म्हणजे जे कॅप. सो दिस इज वॉट रे, दिस इज वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. ओके, अँड दिस इज वॉट, this is velocity in y direction. Okay, so velocity in x direction is what, it is alpha y, and velocity in y direction is what, it is 2 alpha x. तर velocity in y direction म्हणजे मी इथे काय लिहू शकतो, this is dx by dt आणि velocity in y direction म्हणजे रे dy by dt, बरोबर. सो आता इथे velocity आपल्याला माहिती आहे, वी हॅव टू फाइंड आउट दी ॲक्सेलरेशन. ठीक आहे, सो ॲक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन जर काढायचं असेल, कसं काढणार ॲक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन. सो दिस इज velocity
डी व्ही एक्स बाय डी टी डिफरन्शिएट करावं लागेल. सो डी वाय डी टी व्ही एक्स दिस इज अल्फा डी वाय अपॉन डी टी असं काहीतरी येतं आहे. ठीक आहे. आणि इथे बघा डी वाय अपॉन डी टी. व्हॉट इज डी वाय अपॉन डी टी? वेलॉसिटी इन वाय विच इज 2 अल्फा एक्स. आता हे व्हॅल्यू इथे पुट करणार आपण. सो दिस विल बिकम अल्फा इंटू 2 अल्फा एक्स म्हणजेच किती रे? 2 अल्फा स्क्वेअर एक्स. दिस इज ॲक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन. सिमिलरली ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन, this is dvy divided by dt which is equals to, what is vy? It is 2 alpha dx by dt. Now what is dx by dt? It is velocity in x direction which is this alpha into y. बरोबर. ओके. ते व्हॅल्यू आता हे व्हॅल्यू जे आहे ते इथे पुट करणार आपण. सो दिस विल बिकम 2 अल्फा and this is alpha into y. So it is 2 alpha square y. ठीक आहे. सो आता हे ॲक्सेलरेशन एक्स डायरेक्शन आला, ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन आलं रे. तर इथे पुट करणार फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू दिस इज ॲक्सेलरेशन एक्स डायरेक्शन, दिस इज 2 अल्फा स्क्वेअर एक्स. ओके. एक्स कॅप बरोबर प्लस दिस इज 2 अल्फा स्क्वेअर वाय, दिस इज वाय कॅप. ठीक आहे. आता याच्यामधनं बघा आपण 2 अल्फा स्क्वेअरला जर कॉमन काढलं, 2 अल्फा स्क्वेअरला जर कॉमन काढलं रे, इथे काय होणार? दिस इज एक्स एक्स कॅप प्लस वाय वाय कॅप. ठीक आहे. सो दिस इज अवर करेक्ट आन्सर. 2 टाइम्स एम अल्फा स्क्वेअर, 2 टाइम्स एम अल्फा स्क्वेअर एक्स एक्स कॅप प्लस वाय वाय कॅप. सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. तर 2023चा जी ॲडव्हान्सचा प्रश्न पेपर 1मध्ये विचारला गेला. सो अ पर्सन ऑफ हाईट 1.6 मीटर इज वॉकिंग अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट ऑफ हाईट 4 मीटर अलॉंग अ स्ट्रेट पाथ ऑन द फ्लॅट ग्राउंड. The lamp post and the person are always perpendicular to ground. If the speed of person is 60 cm per second, the speed of tip of the person shadow on the ground with respect to person is. ठीक आहे. तर हा एक लॅम्प पोस्ट आहे, कन्सिडर करू. इथे लाईट आहे, राईट. याची लाईट अशी काहीतरी जाणार रे. हे आपण ग्राउंड कन्सिडर करू. ठीक आहे. आणि इथे एक पर्सन आहे लेट्स आहे. ठीक आहे. तर याची जे शॅडो आहे ते शॅडो आपल्याला इथे कुठेतरी दिसेल, बरोबर, अशी काहीतरी. तर हा जो टीप आहे, ठीक आहे, ह्या शॅडोच्या टीपची वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. हे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे आपल्याला. तर इथे सिम्पली आपल्याला कॉन्सेप्ट कुठला यूज करायचा बघा? ट्रायंगल सिमिलॅरिटी. हा एक ट्रायंगल दिसतं आहे आपल्याला, हा एक दुसरा ट्रायंगल दिसतं आहे रे. ट्रायंगल सिमिलॅरिटी कॉन्सेप्ट यूज करून तुम्ही हा प्रश्न ट्राय करू शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करू, सॉल्व करू. सो हे हाईट किती दिली आहे? 4 मीटर. आणि पर्सनची हाईट दिली आहे रे 1.6. ओके. हे डिस्टन्स मी एक्स कन्सिडर करतो, हे डिस्टन्स मी वाय कन्सिडर करतो. ओके. व्हॉट इज एक्स? इट इज द डिस्टन्स ऑफ दिस शॅडो पॉईंट विथ रिस्पेक्ट टू दिस पर्सन. ठीक आहे. आणि वाय काय रे? इट इज द डिस्टन्स ऑफ लॅम्प फ्रॉम द पर्सन. आता हे जे वाय आहे हे चेंज होत राहणार. का बरं? कारण पर्सनची वेलॉसिटी दिली आहे बघा, किती आहे? इट इज 60 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे. 60 सेंटीमीटर पर सेकंड, राईट. सो इथे जर आपण सिमिलॅरिटी, ट्रायंगल सिमिलॅरिटी जर यूज केलं रे, दिस 4 डिवायडेड बाय वाय प्लस एक्स, बरोबर. दिस 4 डिवायडेड बाय वाय प्लस एक्स इज इक्वल्स टू, दिस इज 1.6 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल्स टू 1.6 डिवायडेड बाय एक्स. सो 1 जा 0.4. Therefore this x is equals to 0.4 times y plus 0.4 times x. ठीक है. So therefore this will become 1.4 times minus another. Okay, so 0.6 times x which is equals to 0.4 times y. So this x is equals to 0.4 divided by 0.6 into y. So this dx by dt याला जर डिफरन्शिएट केलं बघा, ओके, आणि हे बनेल आपलं 2/3 आणि दिस इज dy बाय dt, बरोबर. आता हे जे बघा, हे जे डिस्टन्स आहे आपलं, दिस इज वॉट रे, वाय इज वॉट? इट इज द डिस्टन्स बिटवीन पर्सन अँड द लॅम्प. लॅम्प तर रेसलाच आहे. ठीक आहे. तर याच्या वेलॉसिटीमुळे, मॅनच्या वेलॉसिटीमुळे हे जे डिस्टन्स आहे चेंज होत आहे. ओके. सो रेट ऑफ चेंज ऑफ वाय दॅट इज dy अपॉन dt मी काय म्हणू शकतो रे? 60 सेंटीमीटर पर सेकंड, बरोबर की नाही. दिस वाय इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके. So this is nothing but what? 60 centimeter per second. So therefore इथे x येणार, this is x. So this dx by dt which is equals to 2/3
into 60. So this is 2 and this is 40 centimeter per second. This is what dx by dt. आणि dx by dt म्हणजे काय रे, इट इज द वेलॉसिटी ऑफ दिस शॅडो पॉईंट. ठीक आहे, तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे दॅट इज 40 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो प्रश्न आहे 2023 पेपर 1 JEE ॲडव्हान्स. अ स्लाइड with a frictionless curved surface which become horizontal at its lower end is fixed on the terrace of a building of height 3h. या बिल्डिंगची हाईट 3h आपल्याला दिली. फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन फिगर अ स्पेरिकल बॉल ऑफ मास m. ठीक आहे, याचं मास m आहे. इज रिलीज ऑन द स्लाइड फ्रॉम रेस्ट. रेस्टपासून रिलीज केला म्हणजे याची इनिशियल वेलॉसिटी 0. ठीक आहे, फ्रॉम रेस्ट ॲट हाईट h, ही हाईट पण दिली आहे h. फ्रॉम द टॉप ऑफ द टेरेस द बॉल लिव्स द स्लाइड विथ अ वेलॉसिटी v0 इज इक्वल्स टू v0 इंटू एक्स कॅप. ठीक आहे, एक्स कॅप म्हणजे हे एक्स डायरेक्शन आणि हे बघा वायच्या जागी इथे झेड दिला आहे त्यांनी. ओके, सो दिस u0 वेक्टर इज इक्वल्स टू u0 एक्स कॅप अँड फॉल्स ऑन द ग्राउंड ॲट अ डिस्टन्स d from the building making an angle theta with horizontal. It bounces off with velocity v vector and reaches a maximum height h1. The acceleration due to gravity is g and the coefficient of restitution of the ground is 1/3. Which of the following statements is are correct? तर मल्टी करेक्ट क्वेश्चन आहे बघा हा. तर याच्यामध्ये हा जर प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर प्रत्येक ऑप्शन तुम्हाला इथे चेक करावं लागणार आहे. ठीक आहे, तर पहिले इथे काय म्हटलं आहे, वेलॉसिटी, दिस वेलॉसिटी राईट u0. तर इथे आणि इथे तुम्ही एनर्जी कन्झर्वेशन यूज करा. सो यू विल गेट दिस u0 आणि मग चेक करा की हे येत आहे की नाही. ठीक आहे, त्यानंतर इथे जर आपल्याला अँगल थिटा फाइंड आउट करायचा असेल रे, सो इथनं पार्टिकल बघा, हा जो पार्टिकल आहे याच्याकडे वेलॉसिटी u0 आहे. ठीक आहे, आता हे u0 तर कॉन्स्टंट राहणार बट वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन वाढत जाणार आहे. ठीक आहे, तर ह्या पॉईंटला जस्ट बिफोर द कोलिजन, जस्ट बिफोर हिटिंग द सरफेस, या पॉईंटला वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन फाइंड आउट करा. वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन माहिती आहे. ओके, तर रिझल्टंट इकडे असणार. एक्स फाइंड आउट केलं, वाय फाइंड आउट केलं. ओके, तर हा जर अँगल थिटा कन्सिडर केला तर इथनं टॅन थिटाने तुम्हाला थिटा मिळून जाईल. बरोबर, त्यानंतर थिटा चेक करा इथे करेक्ट आहे की नाही. ओके, सो त्याच्यानंतर बघा हा जो वेलॉसिटी कंपोनंट तुम्हाला वाय डायरेक्शनमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, इथे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 1/√3 दिला आहे ना. सो हा जो वेलॉसिटी कंपोनंट आहे इन वाय डायरेक्शन आहे, सॉरी -z डायरेक्शन. ठीक आहे, हा कंपोनंट अपोजिट होणार आहे, हा कंपोनंट वरती येणार. ठीक आहे, तर याची जी वेलॉसिटी असणार ती ई टाइम्स काय असेल, वेलॉसिटी -z डायरेक्शन. ठीक आहे, सो ते तुम्ही ट्राय करून तुम्ही हे चेक करू शकता. त्याच्यानंतर हे डी कसं काढणार, दिस इज टाईम इन टू वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. आणि हे एच कसं काढणार रे, दॅट इज हाईट इज इक्वल्स टू u² sin² थिटा डिवायडेड बाय 2g. तर अशा प्रकारे तुम्ही चारही ऑप्शन्स इथे चेक करू शकता. ओके, तर तुम्ही ट्राय करून बघा, जमलं तर ठीक. ओके, नाहीतर मग सोल्युशन तुम्ही चेकआउट करू शकता. तर चला गाईज आपण स्टार्ट करूयात आता. सो फर्स्ट वी हॅव टू चेक दिस. ओके, की जे वेलॉसिटी आहे ते √2gh एक्स कॅप येत आहे की नाही. तर इथे आपण काय यूज करणार, वी विल यूज दी एनर्जी कन्झर्वेशन. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी. बरोबर, ह्या पॉईंटला जेव्हा तो पार्टिकल असेल, जो मास असेल त्याची पोटेन्शियल एनर्जी असणार. ठीक आहे, कारण हा रेस्टला आहे तर कायनेटिक एनर्जी 0 आणि इथे कायनेटिक एनर्जी असणार. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी इज व्हॉट, इट इज mgh विच इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी हाफ m u0चा स्क्वेअर. बरोबर, u0चा स्क्वेअर, m कॅन्सल रे, देअरफॉर u0 इज व्हॉट, इट इज √2gh. ठीक आहे, तर इथे बघू शकता. आणि ही जी वेलॉसिटी आहे हे एक्स डायरेक्शनमध्येच आहे. सो याला जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल, सो दिस इज एक्स कॅप. सो ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. ठीक आहे, ऑप्शन ए इज करेक्ट हिअर. त्यानंतर आपण आता अँगल फाइंड आउट करू. अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे नेट रिझल्टंट वेलॉसिटी फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, ही जे वेलॉसिटी आहे u0, इथे सुद्धा हे u0च असेल. हा तर कंपोनंट चेंज होणार नाही कारण ॲक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन तर 0च आहे. ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन दिलं आहे आपल्याला g. तर आपण हे वेलॉसिटी फाइंड आउट करणार आहे, वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन. कसं काढणार बघा. सो वी विल यूज द इक्वेशन v²
इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as हे इक्वेशन आपण यूज करू इन वाय डायरेक्शन. ठीक आहे. सो फायनल व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन फाइंड आउट करायचे. बघा हे जे इक्वेशन आपण यूज करतोय ते ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला, ह्या दोन पॉईंटला लावते. ठीक आहे. सो यू कॅन सी दिस इज व्हॉट व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन. बरोबर. हे जे इथे आपल्याला दिसतं हे काय व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन, व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन तर 0 आहे. सो दिस इज 0 प्लस 2 टाइम्स ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन मायनस जी. डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन इज व्हॉट रे, डिस्प्लेसमेंट बघा वाय डायरेक्शनमध्ये किती आहे, इट इज -3h. बरोबर. सो देअरफॉर व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन इज 2, दॅट इज 6gh याचा अंडररूट. तर हे झाले व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन. व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन दॅट इज यू नॉट, हे तर माहिती आहे आपल्याला √2gh. बरोबर. सो दिस इज व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन √2gh आणि व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन इज √6gh आणि रिझल्टंट इकडे कुठेतरी असणार आहे. ठीक आहे. तर हा जो अँगल आहे थीटा आणि हा जो अँगल आहे थीटा हा तर सेमच असेल. ठीक आहे. सो हा अँगल आपण थीटा फाइंड आउट करून टाकू. सो टॅन थीटा इज इक्वल्स टू व्हॉट, अपोजिट, दॅट इज √6gh डिवायडेड बाय √2gh. gh कॅन्सल रे. सो √6/2 इज व्हॉट, इट इज √3. सो टॅन थीटा इज इक्वल्स टू √3 म्हणजे काय, थीटाची व्हॅल्यू किती रे, 60 डिग्री. बरोबर. म्हणजे हा जो अँगल इथे आपल्याला 60 डिग्री दिला आहे दॅट इज ऑल्सो करेक्ट. राईट. हा जो अँगल आहे बघा, हा अँगल 60 येत आहे, तर हा पण अँगल 60च असणार. क्लिअर. तर इथे 2 ऑप्शन तर आपले करेक्ट मिळाले. त्यानंतर आता इथे बघा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आपल्याला दिलं आहे. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय होणार, इथे व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन जे आपण फाइंड आउट केलं, ही जी व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केली आहे. ठीक आहे. सो हा कंपोनंट अपोजिट होणार आता. ओके. सो दिस विल बिकम, हा जो कंपोनंट आहे हा कंपोनंट काय बनेल व्हेलॉसिटीचा, इट इज व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन इंटू ई. बरोबर. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि हा जो कंपोनंट आहे रे व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन तो तर सेमच राहणार आहे. ठीक आहे. तर हे आपण फाइंड आउट करून टाकू. ईची व्हॅल्यू किती आहे, 1/√3. राईट. आणि व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन तर आपण फाइंड आउट केलं, इट इज √6gh. तर इथे किती बनणार आहे रे, √2gh. तर इथे बघा व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन म्हणजे हा जो कंपोनंट आहे √2gh आला आहे आणि हा पण √2ghच आहे. समजलं. सो आता हा जो वेक्टर आहे व्ही वेक्टर, याला वेक्टर फॉर्ममध्ये आपण कसं लिहू शकतो बघा, √2gh एक्स कॅप प्लस दिस √2gh, इथे झेड दिला आहे तर झेड कॅप. ठीक आहे. सो इथनं √2gh कॉमन काढून दिस इज एक्स कॅप प्लस झेड कॅप. तर इथे बघा ऑप्शन बीमध्ये इथे मायनस दिला आहे, म्हणजे दिस इज नॉट करेक्ट. बरोबर. तर आता लास्ट आपण चेक करू D/H1. आता डी म्हणजे काय, हे डिस्टन्स आहे बघा, दिस इज अवर डी. याला थोडं मी इरेज करून टाकतो रे. ठीक आहे. आता डी म्हणजे आपलं हे डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स कसं काढणार आपण, व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन, राईट, इंटू टाईम ऑफ फ्लाईट. ओके. आता टाईम ऑफ फ्लाईट जर मला इथे फाइंड आउट करायचं असेल, ठीक आहे, ह्या पाथसाठी जर मला इथे टाईम फाइंड आउट करायचं असेल, टाईम ऑफ फॉल जर फाइंड आउट करायचं असेल रे. ओके. सो आय विल यूज द इक्वेशन एस इक्वल्स टू ut प्लस हाफ AT². हे जर इक्वेशन मी यूज केलं इन विच डायरेक्शन रे, वाय डायरेक्शनमध्ये. सो डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन किती आहे, 3h -3h. बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन इट इज 0 प्लस दिस इज हाफ ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन -g आणि टाईम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज 3h इज इक्वल्स टू this is 1/2 gt². so therefore this t² is equals to what, 6h/g आणि t ची व्हॅल्यू इथे काय बनणार, √6h/g. हा झाला आपला टाईम. आपल्याला डी काढायचा आहे, तर डी काय बनेल, इट इज व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन दॅट इज u0 आणि u0 ची व्हॅल्यू किती रे, √2gh. सो दिस इज √2gh इंटू टाईम √6h/g. जी इथे कॅन्सल होणार. ओके. सो दिस इज √12 इंटू h. √12 म्हणजे काय रे, इट इज 2√3 इंटू h. ओके. सो दिस इज अवर डी. हा झाला आपला डी रे. आता H1 फाइंड आउट करू. H1 इज व्हॉट,
द ॲक्सिलरेशन ड्यू टू h1 इज वॉट राईट, मॅक्सिमम हाईट. बरोबर, मॅक्सिमम हाईट दिलं इथे आपल्याला h1. सो मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला काय असतं रे, इट इज यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. बरोबर. सो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा म्हणजे हे काय असतं, वेलॉसिटी इन वाय डायरेक्शनचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. सो वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन म्हणजे हा जो कंपोनंट आहे ते आपण फाइंड आउट केलं. बघा इथे किती आहे, √2gh. सो दिस इज √2gh याचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. सो 2gh डिवायडेड बाय 2g कॅन्सल रे, h उरत आहे. सो इथे h1ची जी व्हॅल्यू आहे बघा, h1 इज इक्वल्स टू व्हॉट, h. ठीक आहे, h1 इक्वल्स टू इथे काय आलं रे, h. आणि डीची व्हॅल्यू समजली आहे. सो डीची व्हॅल्यू पण माहिती आहे आपल्याला. आता h1ची पण व्हॅल्यू माहिती आहे, दोघांना डिवाइड करून टाकू. इथे लिहितो. सो दिस d डिवायडेड बाय h1 विच इज इक्वल्स टू डीची व्हॅल्यू 2√3 टाइम्स h डिवायडेड बाय h1ची व्हॅल्यू आहे h कॅन्सल. तर d अपॉन h1ची व्हॅल्यू किती येते रे, 2√3. ओके. सो दिस ऑप्शन इज ऑल्सो करेक्ट. तर ह्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी काय रे ते करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द क्वेश्चन फ्रॉम JEE Advanced 2022 पेपर 1 मधला प्रश्न आहे. ठीक आहे. सो अ प्रोजेक्टाइल इज फायर फ्रॉम हॉरिझॉन्टल ग्राउंड विथ अ स्पीड v and the projection angle theta. When acceleration due to gravity is g, the range of the projectile is d. If at the highest point in its trajectory, the projectile enters a different region where the effective acceleration due to gravity is g dash g upon 0.81. New range is d dash which is equals to n times d. The value of n is. ठीक आहे. तर याची पहिले आपण डायग्राम ड्रॉ करू. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, इथनं आपण एक प्रोजेक्टाईल रिलीज केला ज्याची वेलॉसिटी होती v, अँगल थिटा आहे बघा इथे. ठीक आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा दिला आहे. सो हा जो पार्टिकल आहे, ठीक आहे, जो आपण प्रोजेक्ट केला आहे रे, याची जी रेंज आहे राईट, याची रेंज आपल्याला इथे डी दिली आहे बघा. याची रेंज आपल्याला इथे डी दिली आहे. ओके. आता इथे काय म्हटलं आहे रे, इफ ॲट दी हायेस्ट पॉईंट इन इट्स ट्रॅजेक्टरी. हायेस्ट पॉईंट म्हणजे आपला हा हायेस्ट पॉईंट बनणार. ठीक आहे, दिस इज दी एच मॅक्सिमम. बरोबर, हा आपला हायेस्ट पॉईंट. द प्रोजेक्टाईल एंटर्स अ डिफरंट रिजन वेअर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज जी डॅश विच इज दिस. ठीक आहे, म्हणजे इथे ह्या रिजनमध्ये ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी डॅश आहे आणि इकडे तर जीच आहे रे. ठीक आहे, तर इथे जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते जी डॅश आहे. ठीक आहे, आणि आपल्याला जे न्यू रेंज विचारली आहे डी डॅश विच इज इक्वल्स टू एन टाइम डी. न्यू रेंज म्हणजे काय, आता इथे जो पार्टिकल आहे ओके, त्यासाठी ॲक्सेलरेशन जी डॅश आहे, तर होऊ शकते तो पार्टिकल इथे कुठेतरी येईल खाली. अंडरस्टूड ऑर नॉट. सो न्यू रेंज आपली हे बनेल बघा. आता दिस इज अवर न्यू रेंज दॅट इज डी डॅश. ओके, तर हे डी डॅश कसं काढणार रे आपण, टोटल डिस्टन्स डी आहे, मला हे तर माहिती आहे d/2 बनून जाईल. ओके, टोटल डिस्टन्स म्हणजे हे रेंज आहे, तर हे जे डिस्टन्स आहे इथून एवढं, हे डिस्टन्स किती बनेल d/2. सो डी डॅशला मी काय लिहू शकतो रे, d/2. ओके, प्लस हे जे डिस्टन्स आहे बघा, हे जे डिस्टन्स आहे याला मी x कन्सिडर करतो. ओके, कन्सिडर दिस इज x. तर इथे जर मी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि त्याला जर ॲड केलं d/2 सोबत, सो वी विल गेट दी आन्सर. ठीक आहे, सो याला सॉल्व कसं करणार आता, हे एक्स फाइंड आउट करण्यासाठी बघा, हा जर एक्स मला फाइंड आउट करायचं आहे तर एक्स फाइंड आउट करण्यासाठी इथे तुम्ही एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअरचं इक्वेशन लावा इन वाय डायरेक्शन. ठीक आहे, तिथनं तुम्हाला टाईम मिळेल राईट. टाईम मिळाला त्याच्यानंतर हे जे वेलॉसिटी आहे इन टू दॅट टाईम, तर तुम्हाला एक्स मिळून जाईल. ठीक आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता. चला स्टार्ट करूयात आता. सो वी हॅव टू फाइंड आउट दिस एक्स. तर ह्या पॉईंटला ॲट दी मॅक्सिमम हाईट, दिस इज द मॅक्सिमम हाईट. बरोबर, ह्या पॉईंटला जे वेलॉसिटी असणार ते हा कंपोनंट असणार व्ही कॉस थिटा. हा तर चेंज होणार नाही राईट, दिस इज व्ही कॉस थिटा. ठीक आहे, सो आपण जर इक्वेशन यूज केलं कुठलं, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर इन वाय डायरेक्शन रे. ठीक आहे, सो डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन म्हणजे किती, हाईट एच मायनस एच येणार डाऊनवर्ड. इनिशियल वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन 0 आहे. ॲक्सेलरेशन इन वाय डायरेक्शन मायनस जी डॅश आहे, दिस इज हाफ जी डॅश इंटू टी स्क्वेअर. सो देअरफोर दिस टी इज इक्वल्स टू वॉट रे, अंडर रूट ऑफ 2h बाय जी डॅश. ठीक आहे,
सो देअरफॉर दिस टाईम इज इक्वल्स टू व्हॉट आहे, दिस इज 2 टाइम्स एच म्हणजे काय, हे हाईट आहे ना आपली, एच म्हणजे हाईट, आणि हाईट कसं काढतो रे आपण, हाईटचं इक्वेशन माहिती आहे, इट इज यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2g. तर हेच हाईटचं इक्वेशन मी इथे पुट करतो, इट इज यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2g, आणि दिस होल डिवायडेड बाय काय रे, जी डॅश, आणि जी डॅशची व्हॅल्यू काय, इट इज जी डिवायडेड बाय 0.81, बरोबर, असं काहीतरी बनेल. आता याला जर आपण सॉल्व केला, इथे 2 कॅन्सल होऊन जाईल, सो दिस टी विल बी इक्वल्स टू व्हॉट रे, यू साइन थिटा इंटू 0.9 डिवायडेड बाय जी स्क्वेअर, तर इथे फक्त जी राहणार आता, ठीक आहे. सो दिस इज अवर टाईम. बट आपल्याला इथे बघा हा एक्स फाइंड आउट करायचा आहे, तर एक्स कसं काढणार, वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन व्ही कॉस थिटा, राईट, इंटू टाईम. ओके, सो इथे इनिशियल वेलॉसिटी आपण व्ही घेतली आहे, तर इथे जे यू लिहिलं आहे ना रे आपण, ते सुद्धा इथे दिस इज व्ही आहे, ठीक आहे, जिथे जिथे आपण यू लिहिलं आहे रे ते व्हीच आहे, ठीक आहे. सो हा आपला टाईम झाला. आता आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे, तर कसं काढणार, इट इज व्ही कॉस थिटा इंटू टाईम, दॅट इज व्ही साइन थिटा इंटू 0.9 डिवायडेड बाय जी. सो टाईमचं इक्वेशन एक्सचं इक्वेशन बघा काय बनलं आहे आपलं, दिस एक्स इज इक्वल्स टू, दिस इज व्ही स्क्वेअर साइन थिटा कॉस थिटा, याला जर मी 2ने मल्टिप्लाय डिवाइड जर केलं आहे, तर इथे मी लिहू शकतो साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2g, आणि हे काय रे 0.9, ठीक आहे. हे झालं माझं एक्स. आता डी काय असणार बघा, डी म्हणजे काय होतं, इथे डी काय म्हटलं आहे की जेव्हा आपण प्रोजेक्टाईल व्हीच्या स्पीडने इथे रिलीज केला ॲट सम अँगल थिटा, ओके, त्यावेळेस जे रेंज मिळाली दॅट इज अवर डी ना. ओके, सो d/2, आता रेंजचं इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे. ओके, सो डी इज व्हॉट, इट इज यू स्क्वेअर साइन 2 थिटा डिवायडेड बाय जी. सो d/2 म्हणजे काय, डिवाइड बाय 2 होणार. ओके, सो देअरफॉर दिस डी डॅश विल बी इक्वल्स टू व्हॉट रे, यू स्क्वेअर साइन 2 थिटा डिवायडेड बाय d/2 आहे ना, सो दिस इज 2g प्लस एक्सची व्हॅल्यू पण काढली आपण, दॅट इज व्ही स्क्वेअर, इट इज व्ही स्क्वेअर साइन 2 थिटा इंटू 0.9 डिवायडेड बाय 2g. आता इथे बघा, व्ही स्क्वेअर साइन 2 थिटा डिवायडेड बाय 2g जर कॉमन काढलं रे, तर इथे 1.9 बनेल, हे 1.9, राईट, आणि व्ही स्क्वेअर साइन 2 थिटा डिवायडेड बाय जी इज नथिंग बट व्हॉट रे, डी, बरोबर. सो दिस इज d/2 इंटू 1.9 म्हणजे किती रे, 0.95 इंटू डी, विच इज इक्वल्स टू व्हॉट रे, डी डॅश. तर इथे बघू शकता तुम्ही, ह्या इक्वेशनला याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर एनची व्हॅल्यू किती येते, 0.95. सो दिस इज अवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. So this is the question from JEE Advanced 2021 paper 1. A projectile is thrown from point O on the ground at an angle 45 degree from the vertical and with a speed 5√2 meter per second. The projectile at the highest point of its trajectory split into two equal parts. One part fall vertically down to the ground 0.5 seconds after the splitting. The other part t seconds after the splitting falls on the ground at the distance x meter from the point O. The acceleration due to gravity is the value of x is, ठीक आहे. तर इथे आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न आपण सॉल्व करणार आहे सेंटर ऑफ मासने. ओके, बघा, सपोज एक प्रोजेक्टाईल जर इथनं आपण प्रोजेक्ट केला रे ॲट सम वेलॉसिटी यू मेकिंग अन अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल, ठीक आहे. तर याचा पाथ असा काहीतरी असतो पॅराबोलिक, बरोबर. सो इथे काय म्हटलं आहे, हायेस्ट पॉईंटला हा 2 इक्वल पार्टमध्ये ब्रेक झाला आहे, ठीक आहे. त्याच्यामधला एक पार्ट जो आहे तो सरळ खाली आला आणि दुसरा पार्ट जो आहे तो कुठेतरी पुढे जाणार, ठीक आहे. सो नेहमी लक्षात ठेवा की ह्या दोघांचा जो सेंटर ऑफ मास आहे, म्हणजे इथे स्प्लिट झाला, हा जो मास एम होता रे, ठीक आहे, याचा जर मास मी एम कन्सिडर केला तर हा स्प्लिट झाला m/2 मध्ये, राईट. एक m/2 सरळ खाली आला, दुसरा m/2 कुठेतरी जाणार. बट ह्या दोघांचा जो सेंटर ऑफ मास आहे, हा m/2 आणि हा m/2, ह्या दोघांचा जो सेंटर ऑफ मास आहे रे, तो तेच ट्रॅजेक्टरी फॉलो करेल जे त्यांनी केली असती जेव्हा इनिशियल मास m होता. अंडरस्टूड. म्हणजे
हा बघा इथनं आपण एक मास प्रोजेक्ट केला होता, राईट. त्याने अशी काहीतरी ट्रॅजेक्टरी फॉलो केली असते जर इथे तो स्प्लिट नसता झाला तर सेंटर ऑफ मास जे आहे ते सेमच ट्रॅजेक्टरी फॉलो करणार, सेंटर ऑफ मासची ट्रॅजेक्टरी चेंज होणार नाही. म्हणजे हा जो m/2 वाला पार्टिकल आहे विच इज फॉलोइंग दिस ट्रॅजेक्टरी लेट्स से, आणि हा जो m/2 वाला पार्टिकल आहे विच इज फॉलोइंग दिस ट्रॅजेक्टरी, तर या दोघांचा सेंटर ऑफ मास इथे कुठेतरी असणार आहे. ठीक आहे. सो दिस डिस्टन्स इज व्हॉट आर. हे डिस्टन्स किती आहे आता आर आहे, बरोबर. हे डिस्टन्स आर आहे. सो दिस डिस्टन्स इज व्हॉट रे r/2, बरोबर. सो दिस इज व्हॉट r/2. ओके. तर एक मास इथे पडला बघा m/2 ज्याचं मास होतं, दुसरा मास इथे पडणार, आणि दुसरा मास सेंटर ऑफ मास जर इथे आहे तर हे पण डिस्टन्स किती असणार आहे r/2 असेल. समजलं. तर हा कॉन्सेप्ट इथे यूज होणार. ठीक आहे. सो आता क्वेश्चनला सॉल्व करायचं आहे तर फर्स्ट वी विल फाइंड आउट द रेंज. आता इथे आपल्याला समजत तर आहे की आपल्याला जर इथे एक्स फाइंड आउट करायचं आहे, हे एक्स म्हणजे काय रे, हे कंप्लीट आर प्लस r/2 म्हणजे किती 3r/2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. किती सिंपल प्रश्न बनला बघा. 3/2 रेंजचं इक्वेशन काय असते, इट इज u² sin 2θ/g. सो दिस इज 3/2 इंटू u² म्हणजे वेलॉसिटी किती आहे 5√2 दॅट इज 25 इंटू 2 sin 2θ. θ किती आहे 45. ओके. सो दॅट इज sin 90 दॅट इज 1 डिवायडेड बाय 10. ओके. सो दिस इज वॉट रे 3/2, this is 50. okay, so this is 15/2 that is 7.5. ठीक आहे. तर 7.5 मीटर इज द पोझिशन ऑफ दिस मास m/2 ओके फ्रॉम द ओरिजिन, बरोबर. आणि हेच आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये जे आहे ते फाइंड आउट करायचं होतं रे. तर आपलं जे ॲन्सर आहे ते किती असणार 7.5 इज द ॲन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. This is the question from JEE Advanced 2020 paper 1. A uniform electric field is given रे. Okay. Minus j cap downward direction मध्ये बघा electric field आहे is applied in a region. A charged particle of mass m carrying a positive charge q is projected in this region with an initial speed 2√10 into 10 raised to power 6 meter per second. This particle is aimed to hit a target t which is 5 meter away from its entry point into the field as shown in figure. Okay. So take q by m which is equals to 10 raised to power 10 coulomb per kg. ठीक आहे. तर इथे आपण फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी निग्लेक्ट करणार. ठीक आहे. सो हा आपला बघा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. सो हे जर इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि इथे जर एखादी पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याच्यावर फोर्स लागणार सेम डायरेक्शनमध्ये. ओके. सो वी नो दॅट नेट फोर्स विच इज इक्वल्स टू फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड काय असतं रे, इट इज ई इंटू क्यू. सो नेट फोर्स इज मास इंटू ॲक्सिलरेशन ई इंटू क्यू. देअर फॉर ॲक्सिलरेशन इज व्हॉट ई क्यू बाय एम. हे ॲक्सिलरेशन असणार. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघाल मल्टी करेक्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. एक तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे अँगल. ठीक आहे. अँगल काय असेल आणि दुसरं टाईम फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो याच्यासाठी कॉन्सेप्ट बघा इथे काय यूज होणार आहे, ॲक्सिलरेशन इथे आपण जी घेणार नाही. ठीक आहे. आता ॲक्सिलरेशन कुठलं घेणार, दिस इट इज ई क्यू डिवायडेड बाय एम. वी नीड टू टेक दिस ॲक्सिलरेशन. हे ॲक्सिलरेशन घेऊन आपण सॉल्व करणार आहे. बाकी फॉर्म्युला तर सेम तेच असणार आहे. ठीक आहे. सो इथे जर मला आता अँगल फाइंड आउट करायचं आहे. ओके. हा जो पार्टिकल आहे ह्या टार्गेटला हिट करत आहे, म्हणजे इथे बघा हे जे 5 मीटर आहे दिस इज नथिंग बट वॉट रेंज. ओके. सो रेंजचा जर फॉर्म्युला इथे यूज केला, रेंज इज व्हॉट, इट इज u² sin 2θ डिवायडेड बाय जी असते, आणि जीच्या जागी फक्त इथे ॲक्सिलरेशन ए लिहा कारण ह्या डायरेक्शनमध्ये ए आहे, बरोबर. बघा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, तर ह्या पार्टिकलवर ॲक्सिलरेशन डाऊनवर्डच लागेल कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे, राईट. सो आर इज इक्वल्स टू रेंज तर आपल्याला गिवन आहे. रेंज किती आहे रे, रेंज इज 5 मीटर इज इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी बघा किती आहे, याचा स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 10 इंटू 10 रेस टू पॉवर 12 साइन 2θ. ओके. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं अँगल डिवायडेड बाय ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन किती आहे ई इंटू क्यू बाय एम. क्यू बाय एमची व्हॅल्यू पण दिली आहे किती 10 रेस टू पॉवर 10, आणि इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती आहे, इट इज 400√3,
राईट 400√3. सो याला जर इथून आपण सॉल्व केलं रे, दिस इज 2 उरणार इथे, हे 2 0 हे 2 0 कॅन्सल करू, दिस 4 4 कॅन्सल. ठीक आहे. सो साईन 2 थिटाची व्हॅल्यू बघा काय येत आहे, दिस इज √3 × 5 डिवायडेड बाय हे 10 खाली जाणार. ठीक आहे. सो दिस इज 1, दिस इज 2 चा. सो साईन 2 थिटाची व्हॅल्यू जी आहे रे, दॅट इज √3/2. बरोबर. साईन 2 थिटाची व्हॅल्यू बघा काय आली, √3/2. आता साईन 2 थिटाची व्हॅल्यू जर √3/2 आहे, सो 2 थिटा इज व्हॉट रे, इट कॅन बी 60 डिग्री और 120 डिग्री. बरोबर. 60 पण राहू शकते किंवा 120 पण राहू शकते 2 थिटाची व्हॅल्यू. सो थिटा किती बनेल, इट इज आयदर 30 डिग्री और 60 डिग्री. सो आय होप पहिलं ते तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की फर्स्ट ऑप्शन तर रॉंग आहे, दुसरं ऑप्शन करेक्ट आहे. आता टाईम फाइंड आउट करणार आपण. ठीक आहे. सो टाईम ऑफ फ्लाईटचं इक्वेशन यूज करणार आपण, राईट. सो दिस इज टाईम ऑफ फ्लाईटचं इक्वेशन काय असते, इट इज 2u साईन थिटा बाय जी. जीच्या जागी ए घेणार रे. ओके. आता 2u इनिशियल वेलॉसिटी दॅट इज 2√10 × 10⁻⁶. ओके. साईन थिटाची व्हॅल्यू 30 डिग्री, साईन 30 इज वॉट रे 1/2, तर इथे 2. आणि ॲक्सिलरेशन किती आहे, q/mची व्हॅल्यू 10⁻10 × इलेक्ट्रिक फील्ड इज 400√3. ठीक आहे. याला सॉल्व करू रे आता. दिस 2 2 विल गेट कॅन्सल, दिस इज 200. ठीक आहे. आणि हे इथे कॅन्सल होणार, जे 10⁻⁴ आणि हे 2 0 इथे आहे, म्हणजे दिस √10 डिवायडेड बाय √3 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय 2. ओके. तर याला आपण काय लिहू शकतो, √10/2ला जर अंडररूटमध्ये घेतलं तर 4 × 3. सो दिस इज 5, दिस इज 2 जा × 10⁻⁻6. देअरफॉर टाईम t इज इक्वल्स टू वॉट रे, √5/3 × 10⁻⁻6 म्हणजे मायक्रोसेकंड. √5/6. ओके. दिस 2 × 3 राईट, 5 दिस इज 6, √5/6 मायक्रोसेकंड. तर इथे पहिला टाईम तर करेक्ट आहे. आता दुसरा अँगल घेऊन बघू आपण, 60 डिग्री. सो टाईम t इज इक्वल्स टू, दिस इज 2u साईन 60 डिवायडेड बाय, दिस इज ॲक्सिलरेशन, ॲक्सिलरेशन इज a. तर इथे व्हॅल्यू पुट जर आपण केलं रे, 2 × दिस इज 2√10 आणि साईन 60ची व्हॅल्यू √3/2, राईट. इथे 10 × 10⁻6 पण आहे. ओके. आणि ॲक्सिलरेशन इज व्हॉट, इट इज 10⁻10 × 400√3. √3 ते कॅन्सल झालं रे. ठीक आहे. सो इथे पण बघा, दिस टाईम इज व्हॉट रे, इथे दिस 4 विल गेट कॅन्सल. सो √10 × 10⁻⁻6 तर येणार इथे, आणि इथे काय उरेल, हा 2 राहिला आहे, राईट, डिवाइड बाय 2. सो दिस टाईम इज इक्वल्स टू √10/4 × 10⁻⁻6. सो टाईम इज वॉट रे, √5/2 मायक्रोसेकंड. तर इथे बघा ऑप्शन 2 इज करेक्ट. तर इथे ऑप्शन बी आणि ऑप्शन सी इज करेक्ट आहे. ठीक आहे. 5/√2 पण करेक्ट आहे, 5/√6 पण करेक्ट आहे, मायक्रोसेकंड. ठीक आहे.